इन्व्हेस्टिगेशन, क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सीआयडीला विचारावं लागेल, नाही तर सीआयबीला. काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती, असं लोकांचं मत आहे. ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे. हे त्या सीआयडी आणि सीबीआयने करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये 2023ला जो मुंबईला ऍक्सिडेंट झाला होता लेअर जेटचा, ते सुद्धा VSR कंपनीचं, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये श्री के रामचंद्रन असिस्टंट डायरेक्टर हे लिहिलं होतं, आणि मग त्यानंतर इन्व्हेस्टिगेटर कोण आहे तर हे लिहिलं. हे झालं 23चं. मग आता कालचा जो अजितदादांचा रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये कुठल्या इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहिलंय का, तर नाव लिहिलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील. याच्यात मॅन्युप्युलेशन, कागदपत्राची हेराफेरी आणि याच्यामध्ये इतक्या गोष्टी होणार आहे, तर नावच देऊ नका, म्हणजे उद्या जाऊन कुणी त्या लोकांवर आक्षेप घेणार नाही, अशी कदाचित त्या ठिकाणी भूमिका असावी.